हरकती घेतल्या नियुक्तीचा मुहूर्त कधी? स्वीकृत सदस्यांसाठी इच्छुकांची प्रतीक्षा. लोकनियुक्त सदस्य येऊन झाले 5 महिने. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमधील स्वीकृत सदस्यांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा होऊनही प्रत्यक्ष नियुक्ती प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही. राज्य शासनाने 3 जुलै रोजी मसुदा नियमांचे राजपत्र प्रसिद्ध करून हरकती आणि सूचना मागवल्या होत्या. यासाठी देण्यात आलेली 30 दिवसांची मुदत संपलेली आहे. त्यामुळे हरकती सूचनांचा टप्पा पूर्ण झाल्यानंतर आता प्रत्यक्ष नियुक्ती प्रक्रिया कधी सुरू होणार असा एक सवाल इच्छुकांकडून उपस्थित केला जातो आहे. जिल्हा परिषदेत लोकनियुक्त सदस्यांची निवड होऊन 5 महिने होत आले आहेत. मात्र स्वीकृत सदस्यांच्या नियुक्तीचा निर्णय अद्याप लांबणीवर आहे. शासनाने नियमावली जाहीर करून प्रक्रिया पुढे नेण्यासाठी महत्त्वाचा टप्पा पूर्ण केला असला तरी त्यानंतरची कार्यवाही अद्याप स्पष्ट झालेली नाही. त्यामुळे स्वीकृत सदस्य होण्यासाठी इच्छुक असलेल्या व्यक्तींची प्रतीक्षा वाढत आहे. नव्या नियमानुसार जिल्हा परिषदेच्या एकूण सदस्य संख्येचा 10% किंवा किमान 5 व्यक्ती यापैकी जी संख्या अधिक असेल तेवढे स्वीकृत सदस्य नियुक्त केले जाणार आहेत. जिल्हा परिषदेत सध्या 61 लोकनियुक्त सदस्य असल्याने 6 स्वीकृत सदस्यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेची एकूण सदस्य संख्या 67 होणार आहे. पंचायत समित्यांसाठी एकूण सदस्य संख्येच्या 20% किंवा किमान 1 व्यक्ती यापैकी जी संख्या अधिक असेल तेवढे स्वीकृत सदस्य नियुक्त करण्याची तरतूद आहे. या निकषानुसार जिल्ह्यातील 10 पंचायत समित्यांमध्ये मिळून 26 स्वीकृत सदस्य नियुक्त होण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेतील सध्याच्या संख्याबळानुसार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला 2 तर भाजप, काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार या पक्षांना प्रत्येकी 1 स्वीकृत सदस्य मिळण्याची शक्यता आहे. राजपत्र प्रसिद्ध झाले. हरकती सूचनांसाठीची 30 दिवसांची मुदत संपली आहे. त्यामुळे आता शासनाकडून पुढील आदेश आणि नियुक्तीची कार्यवाही सुरू होण्याची प्रतीक्षा आहे. नियम तयार झाले, हरकतींची मुदत संपली, मग नियुक्तीचा मुहूर्त कधी असा प्रश्न आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या राजकीय वर्तुळातून विचारला जातो आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.